नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या। राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार जनतेचे रक्षक नसून भक्षक बनले आहेत, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन। जनलोकपाल विधेयकाबाबत जनजागृती करण्यासाठी वंदे मातरम संघटनेच्या वतीने सप महाविद्यालयात ढोल ताशांचा गजर। मावळमध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या आंदोलकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने श्रद्धांजली। आणि मल्हार आविष्कार या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुणेकरांना स्वरधारांची अनुभूती। राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार जनतेचे रक्षक नसून भक्षक आहेत, असे प्रतिपादन शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केले। मंगळवारी पोलिसांनी गोळीबार केला होता। यावेळी मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या नातेवाईकांची विचारपूस करून दिलासा देण्यासाठी तसेच जखमींची भेट घेण्यासाठी ठाकरे मावळात आले। भेटीगाठीनंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आघाडी सरकारवर हल्ला चढविला। यावेळी खासदार गजानन बाबर, आमदार नीलम गोरे, विजय शिवतारे, जिल्हा प्रमुख मच्छिंद्र खराडे, माजी आमदार दिगंबर भेगडे, भाजपचे ज्येष्ठ नेते केशवराव वाडेकर यांच्यासह तालुक्यातील शिवसेना आणि भाजपचे तसेच पिंपरीतील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळ्या झाडून त्यांचे खून करणाऱ्या सरकारचा सर्वांनी एकत्र येऊन माज उतरवला पाहिजे। या घटनेची जबाबदारी स्वीकारून पालकमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री आर पाटील यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी ठाकरे यांनी केली। दिवसा ढवळ्या हा जो काही अत्याचार झाला त्याचं काल वर्णन विधानसभेमध्ये झालेलंच आहे। जनरल डायरला सुद्धा लाजवेल असा अत्याचार आहे। एकूण गेल्या काही महिन्यातल्या या सरकारचा कारभार बघितल्यानंतर हे सरकार रक्षकाच्या ऐवजी नरभक्षक झाले की काय अशी आता शंका यायला लागलेली आहे। कारण गेल्या काही महिन्यातला सातत्याने केलेला तिसरा का चौथा गोळीबार आहे। जैतापूरला झाला, जालनाला वारकऱ्यांवरती गोळीबार झाला, मोवाडला झाला आणि हा कालचा मावळमध्ये झाला। एकूणच प्रकार अत्यंत निर्घुण आहे। निर्दयतेने हे सरकार पोलिसांना हाताशी धरून हा कारभार करते आणि याला आपण लोकशाही मानायचं का, हा एक मोठा प्रश्न आहे। जी लोक मृत्युमुखी पडली त्यांच्या मी घरी गेलो होतो आणि तिथे ज्या काही घटना कशा घडल्या याचे किस्से ऐकल्यानंतर सर्वसाधारणतः सगळ्यांचं मत हेच पडलेलं आहे की हे आंदोलनामध्ये केलेल्या गोळीबारातले मृत्यू नसून हा जवळपास केलेला खूनच आहे। आणि मग प्रश्न हाच येतो की दरवेळेला असे अत्याचार करायचे, एक थोडे दिवस त्याचा निषेध होतो, चौकशीची नाटकं करायची आणि मग सगळं काही चिडीचूप होतं, सगळं काही गप होतं। आत्तापर्यंत जिथे जिथे गोळीबार केला गेलेला आहे त्या 3 ते 4 ठिकाणी गोळीबार करणाऱ्या पोलिसांवरती काय कारवाई झालेली आहे। बरं, दुसरा मी एक मुद्दा या विषयाच्या अनुषंगाने मांडला होता की पोलीस गोळीबार करतात, इकडे सुद्धा ज्यांनी गोळीबार केला ते आपण वृत्तवाहिन्यांच्या चॅनलवरनं पाहिलेलं आहे। अतिशय व्यवस्थितपणे दिसते की आंदोलक पळत होते, निघून जात होते, त्यांचा पाठलाग करून गोळ्या घालण्यात आलेल्या आहेत। आणि असा गोळीबाराचा अधिकार कोणाला आहे का? मग एक खून नाही आहेत का? मग पोलीस SP ते कर्णिक असतील किंवा सारा पोलीस शिपाई असेल, ज्यांनी हा जो काही आतताईपणा केलेला आहे त्यांच्यावरती कारवाई होणार आहे की नाही, का नुसतंच म्हणजे लोकांनी सरकारने अत्याचार करत जायचा आणि लोकांनी तो भोगत जायचा आणि त्याच्याबद्दल काही ब्रसुरा काढायचं नाही, अशी अपेक्षा सरकारची आहे का? बरं, मुद्दा जो आहे तो पिण्याच्या पाण्याचा आहे। या 3-4 ठिकाणी गेल्यानंतर आपण सुद्धा बरेचसे जण माझ्यासोबत होता, कोणाचंही असं म्हणणं नाही की पिंपरी चिंचवडला पाणी मिळू नये, पिंपरी चिंचवडला पाणी मिळालं पाहिजे, आमची सुद्धा भूमिका आहे। पण त्या नळातून पाणी यावं, रक्त येऊ नये अशीच सगळ्यांची मागणी आहे। नळ उघडल्यानंतर पाणी आलं पाहिजे, रक्त नको। म्हणजे एकाला पाणी देताना आता सुद्धा इकडेच हॉस्पिटलमध्ये त्यांचं नाव काय ते सगळं सांगत होते, बाळासाहेब तिकडे, त्यांना जे समजलेलं आहे ते सरकारला समजू नये। त्यांनी जो धरणाचा हिशोब मांडलेला आहे पाण्याचा की किती टीएमसीचं धरण आहे, त्यातून किती पाणी जाणार आहे, मग आमच्या वाट्याला काय येणार आहे। पाणी द्यायला कोणाचा विरोध नाही आहे, पण एकतर त्या पाईपलाईनसाठी जमिनी जात आहेत आणि दुसरीकडे आहे ना आपल्याकडे दुसऱ्या सुद्धा योजना आपण करू शकतो, दुसरीकडनं म्हणजे नदीतनं सुद्धा पाणी घेऊ शकतो। तर ही भूमिका किंबहुना सरकारची जबाबदारी ही आहे की एका ठिकाणी पाणी देताना पिंपरी चिंचवडची लोक सुद्धा आपलीच आहेत आणि इथली सुद्धा लोक आपलीच आहेत।
तर सगळ्यांना एकत्र बसून त्यातनं मार्ग काढणं ही सरकारची ही भूमिका असायला पाहिजे. पण तसं न करता मनमानीपणाने कारभार करायचा आणि मग दुसऱ्यावरती ढकलून द्यायचं हा अत्यंत निर्दयीपणा आहे. मी आज सगळीकडे फिरल्यानंतर मी सगळ्यांना आपल्या माध्यमातून सुद्धा हेच सांगतोय की महाराष्ट्रामध्ये हे 3-4 ठिकाणी प्रकार घडलेले आहेत. हे प्रकार, ह्या घटना केवळ तेवढ्या पुरत्या मर्यादित राहून आपण जर का सोडून दिल्या तर या सरकारचा माज हा दिवसागणिक वाढत चाललेला आहे. यांचा माज हा आपल्याला सगळ्यांना मिळून उतरावाच लागेल. जनलोकपाल विधेयकाबाबत जनजागृती करण्यासाठी वंदे मातरम संघटनेच्या वतीने सप महाविद्यालयात ढोल ताशांचा गजर करण्यात आला. यावेळी संघटनेचे सौरभ विरकर, डॉक्टर शिवानी थोपटे, ॲडव्होकेट वृषाली मोहिते, ॲडव्होकेट मनीष पाडेकर, अमित फाटक उपस्थित होते. सर परशुराम महाविद्यालयात संघटनेचे कार्यकर्ते यांनी वादनासह जनलोकपाल बिलाविषयी माहिती दिली. अण्णांच्या आंदोलनाबाबत महाविद्यालयांमधून जागृती करणे आणि त्यात युवकांचा सहभाग वाढवणे हा यामागचा हेतू आहे. यावेळी माहितीपत्रकेही वाटण्यात आली. आपल्या परंपरांचे जतन करत त्याला आधुनिकतेची जोड देत विधायक कार्यक्रमांना या माध्यमातून सुरुवात करण्यात आली. पथकाचे संगीत संयोजन संगीत दिग्दर्शक शैलेंद्र बवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. मावळमध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या आंदोलकांना मनसेच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. दगडूशेठ गणपती मंदिराजवळील मजूर अड्डा येथे जमून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना मेणबत्त्या पेटवून श्रद्धांजली वाहिली. यावेळी राज्य सरकार आणि पोलिसांचा निषेध करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष प्रकाश ढोरे, पालिका गटनेते रवींद्र धंगेकर, शिक्षण मंडळ सदस्य बाळ शेडगे, शहर उपाध्यक्ष प्रल्हाद गवळी, रवींद्र खेडेकर, रुपाली पाटील आदींसह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. चित्रपटांना राजकीय सेन्सॉरशिप नकोच असे मत प्रसिद्ध दिग्दर्शक आणि संगीतकार अवधूत गुप्ते यांनी व्यक्त केले. ई स्क्वेअर एंटरटेनमेंट निर्मित अवधूत गुप्ते दिग्दर्शित मोरया हा मराठी चित्रपट 19 ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. यावेळी अवधूत गुप्ते म्हणाले, झेंडा चित्रपटाच्या वेळी आलेल्या अनुभवामुळे मला निर्माता म्हणून मोठा तोटा झाला. पैशाचा विचार करून मोरया चित्रपटामध्ये वादग्रस्त घटना किंवा संवाद येऊ नयेत यासाठी प्रयत्न केले आहेत. झेंडाच्या वेळी आलेल्या अनुभवामुळे माझे ओठ भाजले आहेत. यातून मी शहाणा झालो असून आता मी ताक फुंकूनच नव्हे तर आधी फ्रीजमध्ये ठेवतो आणि मगच पितो, अशी मिश्किल टिप्पणी गुप्ते यांनी केली. लोकमान्य टिळकांनी ज्या विधायक हेतूसाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला तो उद्देश बाजूला पडला असून यामध्ये अनेक चुकींच्या प्रवृत्ती निर्माण झाल्याची खंत व्यक्त करतानाच गणेश मंडळातील प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनातील दुःख, कुचंबणा मोरया चित्रपटातून मांडला आहे, असेही गुप्ते यांनी सांगितले. या चित्रपटात गुरु ठाकूर, संदीप खरे आणि अरविंद जगताप लिखित गीतांना अवधूत गुप्ते यांनी संगीत दिले आहे. कथा, पटकथा आणि संवाद सचिन दरेकर यांनी लिहिले आहेत. ज्ञानेश्वर मेश्राम, गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गाणीही गायली आहेत. यावेळी चित्रपटाच्या टीमने कृष्णसुंदर गार्डन येथे सराव करणाऱ्या नादब्रह्म या ढोल पथकास भेट दिली. या पथकाने ढोल ताशा वाजवून या टीमचे स्वागत केले. यावेळी या ठिकाणी बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.
संस्थेच्या वतीने ग्रामीण महिलांचे पारंपरिक खेळ आणि गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। अनेक पारंपरिक गाणी सादर करून कुसगावच्या ग्रामीण महिलांनी शहरातील महिलांना श्रावणातील रम्य निसर्गाची आठवण करून दिली। अनेक महिलांसोबत लहान मुलींनीही या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला। पुण्याहून 35 किलोमीटर असलेल्या भोर तालुक्यातील कुसगाव आणि वेल्हा या गावातील महिलांनी या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या। त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। 14 जणींच्या गटाने हे खेळ आणि पारंपरिक गाणी यावेळी सादर केली। घर, शेतवाडी, घरकामातून बाहेर न पडलेल्या या महिलांनी आपल्या कलागुणांची आणि ग्रामीण संस्कृतीची कशी जोपासना केली आहे हे त्यांनी या कार्यक्रमातून दाखवून दिले। मल्हार आविष्कार या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुणेकरांना स्वरधारांची अनुभूती मिळाली आहे। हा कार्यक्रम गणेशनगर येथील कन्नड संघ शाळेच्या शकुंतला जगन्नाथ शेट्टी या सभागृहात झाला। यावेळी ज्योती हेगडे यांचं ध्रुपद अंगानं रुद्रबाणी वादन, पूर्णिमा भट यांचं गायन, बंगळूर इथल्या हरी आणि चेतना या नृत्य जोडीचं कथ्थकही करण्यात आले। या दरम्यान काही कलावंतांना पुरस्कारही देण्यात आले। या निमित्ताने कर्नाटक मल्हाराच्या आविष्कार, कर्नाटक कलावंतांचं हिंदुस्थानी शैलीतील मल्हार गायन, वादन आणि नृत्यही सांगतिक मेजवानीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले। आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने पुणेकर लवकरच अनुभवणार आहेत अशी ग्वाही महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अजय शिर्के यांनी दिली। महाराष्ट्र मंडळाच्या वतीने देण्यात येणारा कॅप्टन शिवराम पंत दामले पुरस्कार महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अजय शिर्के यांना सिम्बायोसिस विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉक्टर भूषण पटवर्धन यांच्या हस्ते देण्यात आला। रोख 10,000 रुपये, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते। यावेळी उत्कृष्ट क्रीडा पत्रकारितेचा पुरस्कार शिवाजी गोरे यांना तर क्रीडा लेखक डॉक्टर प.म. आलेगावकर, चंद्रशेखर आगाशे, शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे जयंत तपस्वी यांनाही विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले। निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, पोलीस उपायुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, सिटी कॉर्पोरेशनचे अनिरुद्ध देशपांडे, धनंजय दामले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। यावेळी बोलताना शिर्के म्हणाले, स्टेडियमच्या अभावामुळे पुण्यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि IPL स्पर्धेतील सामने होऊ शकत नव्हते। मात्र गहुंजे येथे लवकरच सुरू होत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट स्टेडियम विषयी माहिती दिली। पर्यावरण खात्यापासून इतरही काही परवानग्यांसाठी अनेक अडचणी आल्याने स्टेडियम उभारणीस विलंब लागला असेही त्यांनी सांगितले। यावेळी क्रीडा महर्षी कॅप्टन शिवराम पंत दामले या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले। तसेच पटवर्धन बोलताना म्हणाले, क्रीडा क्षेत्राचा प्रचार आणि प्रसार करणारी मंडळे निर्माण झाली पाहिजेत। तसेच क्रीडा क्षेत्राचा विकास केवळ शारीरिक क्षमता विकसित होणे इतक्यावरच मर्यादित असता कामा नये। विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने क्रीडा क्षेत्राचा खास अभ्यासक्रम तयार केला पाहिजे। त्यासाठी विद्यापीठांनी जातीने लक्ष घालावे असेही ते म्हणाले।